सातारा जिल्ह्यातील सावरीगाव येथे सापडलेल्या एमडी कारखान्याचा आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण ठाण्यातील माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी दिले. राजकीय द्वेषातून आपलं नाव या प्रकरणात गोवलं जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. सातारा जिल्ह्यातील तो कारखाना आणि ती जमीन आपली नाही. जिथे छापा पडला ती जमीन आपल्या जमिनीपासून 2.5 ते 3 किलोमीटर लांब आहे. आपल्या जमिनीचा 7/12 गट 17/1 असा असून छापा पडलेल्या जमिनीचा गट 4/1 असा आहे. तर शिंदे कुटुंबियांच्या ज्या जमिनीचा उल्लेख विरोधकांनी केला ती जमीन योगायोगानं नव्हे तर वडिलोपार्जित असल्याने आमच्याकडे आली आहे. या जमिनीचा गट क्रमांक 30/10 असा आहे. तसंच छापा पडलेल्या ठिकाणापासून ती 15 ते 16 किलोमीटर लांब असल्याचंही प्रकाश शिंदे यांनी स्पष्ट केले. आपल्या स्वतःच्या जागेवर कोणतेही 5 स्टार हॉटेल होणार नसून तिथे स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी कृषी पर्यटन सुरू करण्याचा आपला मानस आहे. ही जागा रणजित शिंदे याला विकण्यात आली असून त्याची कागदपत्रे आमच्याकडे आहेत. तसंच रणजित हा फरार झाला नसून तो गावातच आहे. पोलिसांच्या FIRमध्ये कुठेही रणजित शिंदे याच्या नावाचा उल्लेख नाही. तसंच या गुन्ह्यात त्याचा कोणताही संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केले. इथे सुरू असलेल्या हॉटेलमधून आरोपींना कोणतंही जेवण नव्हतं हे देखील पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झालं आहे. त्यामुळे केवळ राजकीय द्वेषापोटी हे आरोप केले जात असून आपला आणि आपल्या कुटुंबियांचं नाव त्यात ओढून आपल्याला बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचं प्रकाश शिंदे यांनी साधार स्पष्ट केले. उबाटा आणि काँग्रेसने याबाबत केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे, निराधार आणि खोटे आहेत. त्यामुळे त्यांनी हे आरोप मागे न घेतल्यास त्यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला जाईल. तसंच प्रसिद्धी माध्यमांनी खोट्या आरोपांना बळी न पडता वस्तुस्थिती तपासून मगच बातम्या प्रसिद्ध कराव्यात अशी विनंती प्रकाश शिंदे यांनी केली आहे. या जो ड्रग तस्करीचा आरोप तुमच्यावर करण्यात आलेला आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे? माझा जागेशी काही संबंध नाही. उबाटा आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आणि खोटे आहेत. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते केले जात आहेत. एमडीचा साठा जिथे सापडला ती जमीन भोईन शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. तो कारखाना किंवा जमीन माझ्या मालकीची नाही. ती जमिनीशी माझा कोणताही संबंध नाही. माझ्या मालकीच्या कोणत्याही जागेवर छापा टाकलेला नाही. जिथे छापा पडलाय ती जमीन जमिनीपासून 2.5 ते 3 किलोमीटर आहे. माझ्या जमिनीचा 7/12 17/1 या क्रमांकाचा आहे. 7/12 आहे. अंतर छापा पडलेला त्या जमिनीचा सर्वे क्रमांक 4/1 आहे. आणि सुषमाताईंनी जरा माहिती घेऊन जर बोलले असते तर बरं झालं असतं. ही जमीन योगायोग नाही तर वडिलोपार्जित असल्याने आमच्याकडे ही जमीन त्याचा अब्लिक क्रमांक हा 30/10 आहे. इथून जे घटना घडली आहे त्याचा कमीत कमी 15 ते 16 किलोमीटर अंतर आहे. आमच्या इथे कुठलेही 5 स्टार हॉटेल होणार नाही. इथे काही कृषी पर्यटन करण्याचा माझा मानस आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा ही आमचा एक उद्देश आहे. आमची ही जागा रणजित शिंदेना विकण्यात आलेली आहे. त्याचे कागदपत्र बी आमच्याकडे उपलब्ध आहेत. रणजित शिंदे हा कुठे फरार झालेला नाही, तो गावातच आहे. तुम्ही त्याची खात्री करू शकता. पोलिसांच्या FIRमध्ये बी रणजित शिंदे यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. त्याचा या गुन्ह्यात कोणताही संबंध नाही. पोलिसांनी स्पष्ट केलेले आहे. तिथल्या हॉटेलमधून आरोपींना कोणतेही जेवण जात नव्हतं हे पोलिसांनी चौकशीत सिद्ध केलेलं आहे. केवळ राजकीय दोषापोटी हे सर्व आरोप केले जात आहे. आमच्या कुटुंबाला बदनाम कट रचला जातोय. बदनामी करणाऱ्या कायदेशीर नोटीस मी देणार आहे. त्यांनी आरोप मागे घेतले नाहीत तर त्यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला जाईल. आणि जे आरोपी या गुन्ह्यामध्ये पकडलेले आहेत त्यांना सक्त आणि कठोर कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे. आणि जे इतर आरोपी असतील त्यांना बी पकडून आत्मीय टाकण्याचा या मताचा मी आहे. तर मी एक मीडियाला विनंती करतो, खोटे आरोपींना बळी न पडता वस्तुस्थिती तपासून बातम्या प्रसिद्ध करावी ही विनंती मी करतो.